नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण जी वीकेंड ॲनालिसिस सुरू केलेलं आहे, तर ती वीकेंड ॲनालिसिस आपण पुन्हा या शनिवार रविवारचं म्हणजे नेक्स्ट आता येणाऱ्या आठवड्यामधलं मार्केट कसं असेल, तर त्याचं आपण एकत्र ॲनालिसिस करू. पण मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही बँक निफ्टी बघितली, तर बँक निफ्टीमध्ये माझं स्पष्ट मत होतं, की बँक निफ्टीमध्ये कुणीही ट्रेड करू नका. कारण बँक निफ्टी फुल साइडवेज झोनमध्ये आहे. जर का तुमच्याकडे चांगला मनी बॅलन्स असेल, तर तुम्ही स्ट्रॅडल स्टँगल करू शकता. पण काही लोकांनी जर का ट्रेड घेतले असेल, तर त्यांचं बऱ्याच ह्याच्यामध्ये लॉस असू शकतो. जर बँक निफ्टी बघितली, तर बघा डेली ॲनालिसिसमध्ये मागच्या शनिवारी सांगितलेलं होतं, की मार्केट साइडवेज राहणार आहे. पूर्ण जर का आपण बघितली, तर हा आहे फ्रायडे. एक दिवस मध्ये क्रिसमसची सुट्टी होती, त्याच्यामुळे 4 दिवस मार्केट चालू राहिलं. पूर्ण बघा ह्या फ्रायडेच्या झोनमध्ये पूर्ण इंटरनल कॅन्डलच्या झोनमध्ये मार्केट राहिलेलं आहे. ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये ट्रेड केलेला आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर डिकेचा सामना करावा लागलेला आहे. अजिबात बँक निफ्टीचे प्रीमियम वाढले नाहीत. काही ठिकाणी वाढले पुट साईडला, पण ते ना की बराबर होते. त्याच्यामुळं बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं, की बँक निफ्टीमध्ये अजिबात ट्रेड करू नका. तर सुरुवातीला आता बघू आपण बँक निफ्टीच येत्या वीकमध्ये काय करेल. बघा बघा हा आठवडा मार्केटमध्ये खूप महत्त्वाचा आहे, कारण मंथ एंड आहे. मंथ एंडला जर का ह्या कॅन्डलची क्लोजिंग जर का 2 दिवस अजून आहेत बघितलं आपण इथं, तर 2 दिवस मार्केटला अजून क्लोजिंगसाठी आहेत. 2 दिवस मार्केटला जाऊ द्या. मी 1 तारखेला पुन्हा एकदा मंथली ॲनालिसिस या मार्केटचा आणणार आहे, की येणारा महिना आपला पूर्ण जानेवारी मार्केटमध्ये कसा जाणार आहे. बरोबर. तर ह्या मंथ एंडला अगोदर हे 2 दिवस मार्केट कुठे क्लोजिंग देते हे मला हे थोडंसं मार्केटने सांगू दे. त्याच्यानंतर आपण मंथली ॲनालिसिस आपण मार्केटचं बघू शकतो. पण आपण जर का आत्तापुरतं बघितलं मार्केटमध्ये, तर हे मंथली ॲनालिसिस बेसवरती मार्केटनी या सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची जी लिक्विडिटी आहे, तर ते आत्तापुरतं त्यांनी मार्केटनी ग्रॅब केलेली आहे. पण जर का क्लोजिंग याने वरती दिली, तर पुढचं मंथली ॲनालिसिस फेल जाऊ शकतं. त्याच्यामुळे मंथली ॲनालिसिस तिथं मी जात नाही. पण येणारा वीक जर का हे सोमवार आणि मंगळवार जर का आपण बघितले, तर मार्केट थोडंसं बेरिश राहू शकतं. कारण जर का आता 16 डिसेंबरचा जो आठवडा होता, तर तो बेरिश होता. त्याच्यानंतर जो आत्ता मागचा आठवडा गेला, तर तो आठवडा इंटरनल कॅन्डलमध्ये गेला. त्याच्यामुळे इथं पूर्ण लिक्विडिटी मार्केटनी कलेक्ट केलेली आहे. जर का येणाऱ्या काळात मार्केटनी मार्केट जर का 51,698 म्हणजे जवळपास 51,700 ओके 51,748 म्हणजे जवळपास 51,750ची जर काही लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केट जर का येते, तर मात्र मार्केट बेरिशला जाऊ शकतं. तर ते बेरिशला या झोनपर्यंत मार्केट येऊ शकतं. हा झोन आहे 49,533चा. बरोबर. कारण मागचा आठवडा पूर्ण बेरिश होता. त्याच्यानंतरचा जर का आठवडा बघितला, तर तो इंटरनल कॅन्डलमध्ये गेला. हे 2 दिवस कसे जातात मार्केटने बघितलं पाहिजे. जर का पुढचा आठवडा हा डायरेक्ट जर का क्लोजिंग खाली देत असेल, तर मग आपल्याला मंथ एंडचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मंथ एंडच्या प्रॉब्लेमला जर का आपण बघितलं, तर मार्केटला पूर्ण क्लोजिंग देऊ दे. त्याच्यानंतरचं आपलं ॲनालिसिस हे बघूया कसं करते मार्केट. तर आत्तापुरच्या जर का आपण लेवल बघितल्या बँक निफ्टीच्या, तर 51,750 ही लिक्विडिटी मार्केटने ग्रॅब करून खाली येऊ दे. त्याच्यानंतर मार्केटचं डायरेक्शन आहे ते मार्केटचं डायरेक्शन बेरिश राहू शकतं. फक्त बँक निफ्टीला 2 दिवस जाऊ देत. त्याच्यानंतर आपण मार्केटचं ॲनालिसिस करू. ओके, निफ्टीचं ॲनालिसिस आपण बघूया मंथली बेसिसवरती. तर निफ्टीने आत्तापुरतं तरी मागच्या महिन्याची जी लिक्विडिटी होती, नोव्हेंबर महिन्याची जी लिक्विडिटी आहे, ओके, आत्ता या चालू महिन्याची जी कॅन्डल आहे, तर ती कॅन्डल क्लोजिंग होण्यासाठी अजून सेम 2 दिवस आहेत. पण आत्तापुरतं मार्केट असं दाखवते, की नोव्हेंबर महिन्याची जी लिक्विडिटी आहे, तर ती मार्केटने घेतलेली आहे आणि मार्केट खाली चाललं आहे. पण मार्केटची क्लोजिंग गरजेची आहे. जर का मार्केट ह्या 2 दिवसामध्ये जर का ओके 23,302 येतोय, 23,302च्या समथिंग पुढे काहीतरी, ओके, 23,260 हा लो येतोय. जर का बघितली तर 23,260च्या जर का आतमध्ये क्लोजिंग झाली, मार्केटने जर का ह्याच्या आतमध्ये जर का क्लोजिंग दिली 2 दिवसामध्ये, तर मात्र मार्केटला साईडवेज झोनचा बराचसा सामना करावा लागेल. बरेच झोनमध्ये मार्केट साईडवेजमध्ये निघून जाईल. त्याची जर का आपण क्लोजिंग बघितली, तर 23,260 जर का ही क्लोजिंग देत असेल मार्केट त्याच्या खाली, तर मार्केटला खाली हा गॅप मोकळा आहे. प्लस तुम्हाला
ही जी मे महिन्याची मे महिन्याचा जो हाय होता, तर मार्केट इथंपर्यंत येण्याची शक्यता दाट आहे. इथंपर्यंत मार्केट लिक्विडिटी गोळा करण्यासाठी येऊ शकतं. तर हे होतं मंथली ॲनालिसिस. वीकली ॲनालिसिस जर का आपण बघितलं, सेम बँक निफ्टीसारखंच मागचा आठवडा पूर्ण बेरिश होता. हा आठवडा लिक्विडिटी कलेक्शन केली मार्केटनं. आता जर का उद्या मार्केट सुरू होते आणि उद्या जर का मार्केट सुरू झालं, मागच्या आठवड्याची 23,936ला जी लिक्विडिटी आहे, तर ती लिक्विडिटी कलेक्ट करून जर का मार्केट खाली आलं आणि जर का या आठवड्याचा जर का लो ब्रेक केला, तर मात्र मार्केट बेरिश राहू शकतं. मार्केटला या झोनमध्ये इथला गॅप शिल्लक आहे आणि या महिन्याच्या इथला एक सपोर्ट आहे. तर ते मार्केट इथून वरती गेलेलं, त्याच्यामुळे इथं मार्केटला एक सपोर्ट आहे. तर मार्केट इथंपर्यंत येऊ शकतं, जी की लेवल आहे 22,582. बरोबर, 22,582पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं. तिथनं पुढं मग आपण मंथली ॲनालिसिसवरती आपण पुढचं बघू. सेम जर का आपण डेली बेसिसवरती अजून जर का आपण बघितलं, तर पूर्ण मागचा आठवडा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्ण साईडवेज झोनमध्ये होतं. पुट साईडला थोडाफार एंट्री मिळाला होता. स्कॅल्पिंगला थोडासा चान्स होता निफ्टीमध्ये. तुम्हाला मागचे मी ट्रेड पण दाखवले. मागचे ट्रेडवर मी दाखवले होते. त्याच्यामध्ये पुट साईडला स्कॅल्पिंगमध्ये माझे थोडेसे ट्रेड बसले होते. मी थोडेफार 2-3 ट्रेड केलेले होते मागच्या आठवड्यामध्ये. पण सेम जर का तुम्हाला स्कॅल्पिंगचा अनुभव नसेल, तर स्कॅल्पिंग ट्रेडिंग करू नका. स्कॅल्पिंग ट्रेडिंगमुळे बऱ्याच लोकांचे कॅपिटल पूर्ण गायब झालेले आहेत. 23,652 जर का मार्केट ब्रेक करते, तर मार्केट खाली 23,582 पर्यंत येऊ शकतं. शक्यता आहे मार्केट खाली येण्याची. हे आहे निफ्टी. ओके, निफ्टी, बँक निफ्टी मी जास्त ट्रेड करत नाही, कारण ह्याच्यामध्ये प्रीमियम डीके वगैरेचा बराच इश्यू असतो. त्याच्यामुळे मी निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये जास्त ट्रेड माझे नसतात. माझे ट्रेड असतात मेनली गोल्डमध्ये आणि NDQमध्ये. सगळ्यात जास्त मला आवडतं गोल्डमध्ये ट्रेडिंग करायला. गोल्डमध्ये पण सेम तुम्हाला एक्सपिरियन्सची पूर्ण ह्याच्यामध्ये आवश्यकता असते. ओके, मंथली बेसिसवरती मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच सांगितले की गोल्डमध्ये ट्रेडिंग करू नका. हे सुद्धा मी तुम्हाला 2 आठवड्यापूर्वी सांगितलेलं होतं की हा आठवडा पूर्ण साईडवेज झोनमध्ये जाणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबात ट्रेडिंग करू नका. तर जर का तुम्हाला छोट्या एंट्र्या, जर का वन डे ॲनालिसिसमध्ये जर का आपण बघितलं, तर तुम्हाला एंट्र्या मिळत होत्या. पण मी सुद्धा गोल्डमध्ये ट्रेडिंग केली नाही. मी मागचा आठवडा NDQमध्ये ट्रेडिंग केली. त्याच्यामध्ये माझा एक स्टॉप लॉस हिट झाला होता आणि तो स्टॉप लॉसची पण मी प्रूफ तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेटसमध्ये मी टाकलेलं होतं की माझा स्टॉप लॉस त्याच्यामध्ये हिट झालेला होता. तर त्याच्यामुळे माझा मागच्या आठवड्यामधला एकच FX फॉरेक्सचा ट्रेड होता, तो पण NDQमध्ये होता. ओके, मंथली ॲनालिसिस आपण गोल्डचं जर का आपण बघतोय, तर मंथली ॲनालिसिसमध्ये बघा, नोव्हेंबर महिन्याची जी कॅन्डल आहे, तर नोव्हेंबर महिन्याच्या आतमध्ये जी डिसेंबर महिन्याची कॅन्डल आहे, तर ती क्लोज होण्यासाठी अजून 3 दिवस बाकी आहेत. बरोबर, फॉरेक्स मार्केट 5.5 दिवसांचं असतं. त्याच्यामुळे जे फॉरेक्स मार्केटची क्लोजिंग आहे, तर ती शनिवारी रात्री होते. शनिवारी रात्री जवळपास 2-2:30-3 वाजता कधी त्याची क्लोजिंग होते. त्याच्यामुळे ते 3 दिवस इथं दाखवते. तर फॉरेक्स मार्केट क्लोजिंगसाठी अजून 3 दिवस बाकी आहेत. येणारे 3 दिवस मार्केट क्लोजिंग कुठं देते ह्याच्यावरती आपल्याला गोल्डचे ट्रेड ठरू शकतात. मंथली बेसिसवरती अजून तरी कुठलाच ट्रेड आपल्याला फॉरेक्स मार्केट दाखवत नाही. मस्त फॉरेक्स मार्केट दाखवते की या ऑक्टोबर महिन्याची जी तुम्हाला लिक्विडिटी होती, ती ग्रॅब करून मार्केट वरती जाईल अशी आशा होती. तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट अजिबात वरती जाणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट साईडवेज राहणार आहे. तर बघू, हे मंथली ॲनालिसिस होतं. बघू पुढच्या आठवड्यामध्ये कुठला ट्रेड मिळते का आपल्याला. ओके, हा आठवडा पण बघा मागचा एकदम डोजी कॅन्डलमध्ये क्लोज झाला आहे. बरोबर, ही कॅन्डल क्लोज व्हायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की गोल्डमध्ये ट्रेडिंग करू नका. गोल्डमध्ये ट्रेडिंगमध्ये तुमचा भरपूर ह्याच्यामध्ये लॉस होणार आहे आणि बऱ्याच लोकांनी गोल्डमध्ये लॉस करून घेतला आहे. तर बघा, या आठवड्याचं ट्रेडिंग तर माझं सक्सेसफुल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण ॲनालिसिस बघूया ना की आता पुढचा आठवडा आपल्याला काय सांगतोय. तर हा पण आठवडा बघा मित्रांनो, पूर्ण साईडवेजमध्ये गेला आहे, इंटरनल कॅन्डलमध्ये गेला आहे. म्हणजे मंथली कॅन्डलसुद्धा इंटरनल कॅन्डलमध्ये आहे, विकली कॅन्डलसुद्धा इंटरनल कॅन्डलमध्ये. ट्रेड करू नका, स्टॉप लॉस भरपूर हिट होणार. बरोबर, डेली कॅन्डलच्या मी तुम्हाला लेवल्स दिलेल्या होत्या, ज्या की या लेवल्स होत्या. ओके, मागच्या मी तुम्हाला स्टेटसमध्ये पण तुम्हाला दाखवतोय. मी तुम्हाला ती मागच्या स्टेटसमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या झोनच्या बाहेर जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत ट्रेडिंग करू नका. पण भरपूर लोक या झोनच्या बाहेर गेल्याच्यानंतर बाईंगला गेले. बाईंगमध्ये ह्यांचे स्टॉप लॉस खाली होते. बाईंगमध्ये वरती गेलं मार्केट आणि इथून परत मार्केट खाली आलं. लोकांना वाटलं सेलिंग आली, लिक्विडिटी भरपूर कलेक्ट केली मार्केटने, पूर्ण मार्केट खाली गेलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मार्केट वरती गेलं आणि याच झोनमध्ये आता फिरत आहे. बरोबर,
ही तुम्हाला मी मागच्या वेळी लेवल दिलेली होती. मार्केट कुठेही गेलेलं नाही. तुमच्या इथे स्टॉप लॉस करण्यासाठी वरती गेलं होतं. मार्केटमध्ये व्हॉल्यूम भरपूर कमी होता. एंट्री दिली मार्केटने, थोडंफार प्रॉफिट ज्यांनी इथं बुक केलं त्यांना प्रॉफिट मिळालं पण असेल, पण त्यांची सगळी लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केट पुन्हा एकदा खाली गेलं. बरोबर. ज्या लोकांना वाटलं की आता मार्केट परत एकदा पडणार, तर तसं झालं नाही. परत एकदा मार्केटने रिकव्हरी दिली. बरोबर. आणि पुन्हा आपल्या याच झोनमध्ये मार्केट फिरते. मागची माझी रील बघितली तर मी तुम्हाला हाच झोन दिला होता की डेली बेसिसवरती मार्केट याच झोनमध्ये फिरते. ट्रेडिंग करू नका. ज्या लोकांनी ट्रेडिंग केली त्या लोकांचे स्टॉप लॉस इथे स्टॉप लॉस हिट झालेले आहेत. तर गोल्ड पुन्हा आपण सोडून देऊ. गोल्डमध्ये ट्रेडिंग नाही करायची. ह्या आठवड्यात गोल्डमध्ये पूर्ण ट्रेडिंग अवॉइड करा. मंथली ॲनालिसिसवरती सगळ्यात माझा आवडता ट्रेड असतात ते NDQमध्ये असतात. नासडॅक, जे की US 100 आहे. म्हणजे आपली जशी निफ्टी आहे तशी फॉरेक्सची निफ्टी आहे ही. ह्याला आपण US 100 म्हणतो. तर US 100 जर का आत्ता बघितलं तर सेम मार्केट बुलिश झोनमध्ये आहे. बरोबर. हा त्याला एक सपोर्ट आहे. पण मार्केट आत्ता थोडंसं सेलिंग दाखवते. या महिन्याची क्लोजिंग काय देते मार्केट याच्यावरतीच पुढचा आठवडा आपला डिपेंड राहणार आहे. कारण जर का हीच अशी पिनबार जर का मार्केटने बनवली आणि जर का मार्केट जर का मार्केट 20,600 पर्यंत मार्केट जर का खाली येते या 3 दिवसामध्ये, तर मार्केटमध्ये भयानक सेलिंग येऊ शकते. US 100 सुद्धा जोरात क्रॅश करू शकतं. पण जर का ह्या 3 दिवसामध्ये पुन्हा मार्केटने जर का रिकव्हरी दिली, तर मात्र पुढचा आठवडा किंवा पुढचा जो मंथ आहे तर तो बुलिश राहू शकतो. येणारा जो हे 3 दिवस आहेत, तर हे 3 दिवस मार्केटला सोडून द्या. ट्रेड करू नका. कारण मार्केट बघा, आपण ट्रेडिंग करतो. ट्रेडिंग हा बिझनेस आहे, गॅम्बलिंग नाही. ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल, बरोबर, ज्यावेळी संधी मिळेल ती संधी आपण सोडायची नाही. पण जर का मार्केट कन्फ्यूज करते, ट्रेडिंग करू नका. मार्केटला सोडून द्या. बरोबर. एक दिवस वाया गेला म्हणून काही होत नाही. कॅपिटल घेऊन जाण्यापेक्षा कॅपिटल सेव्ह करा. कॅपिटल जर का सेव्ह केलं तर तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि तरच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर आणि ट्रेडर बनू शकता. प्रॉफिटेबल ट्रेडर किंवा लॉस मेकिंग ट्रेडर हे ट्रेडर नसतात असे नाही. ट्रेडर तो असतो जो की आपल्या खराब काळामध्ये, जे की मार्केटच्या कंडिशन झोनमध्ये नसताना जर का आपण ट्रेडिंग करून जर का आपण लॉस करतोय तर तो ट्रेडर नाही. बरोबर. ट्रेडर कोण असतो? कमी क्वांटिटीमध्ये, कमी किमतीमध्ये आपण जर का माल खरेदी करतोय आणि जर का जास्त किमतीमध्ये आपण माल विकतोय तर तो ट्रेडर असतो. बरोबर. तर हे 3 दिवस मार्केटला सोडून द्या. 3 दिवस मार्केटमध्ये ट्रेड करू नका. तर हा आहे मंथली बेसिसचा चार्ट होता. तर आपण वीकली बेसिसवरती ट्राय करू कुठली एंट्री मिळते का. कारण ट्राय करतोय ट्रेड करायला. तर बघा, सेम ह्याच्यामध्ये NDQनी जशी निफ्टी, बँक निफ्टीप्रमाणे जी मागच्या आठवड्याची जी कॅन्डल होती, तर ती मागच्या आठवड्याची कॅन्डल आणि या आठवड्याची कॅन्डल जर का ही इंटरनल कॅन्डल आहे. बरोबर. इंटरनल कॅन्डल असली तर ह्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे. तर लिक्विडिटी जर का झाली तर आपल्या नेहमीप्रमाणे मार्केटच्या आता येणाऱ्या दिवसामध्ये, बरोबर, येणाऱ्या दिवसामध्ये जर का मागच्या वीकली कॅन्डलची लिक्विडिटी घेऊन जर का मार्केट खाली येते तर मात्र मार्केटला तर आता डेली कॅन्डलमध्ये आपण बघितलं तर डेली कॅन्डलमध्ये पण मार्केट असं दाखवते की आत्ता सध्या मार्केट अजून बेरिश कंडिशनला आहे. जर का मार्केट उद्या सोमवारी जर का चालू होते आणि सोमवारी जर का चालू होऊन या दिवसाची किंवा इथली जर का लिक्विडिटी कलेक्ट करून जवळपास किती पिप्सची ही मुवमेंट आहे, जवळपास 230 पिपची मुवमेंट आहे. 230 पिपची मुवमेंट जर का ग्रॅब करून मार्केट जर का डाऊन साईडला जर का क्लोजिंग देत असेल 2 दिवसाची, तर जर का मोठा फॉल जर का इथे आला 2 दिवसामध्ये, तर मात्र मार्केटला US 100मध्ये मोठा फॉल येऊ शकतो. त्याची US 100मध्ये मोठा तुम्हाला फॉल बघायला मिळू शकतो. कारण त्याच्यामध्ये सेम तुम्हाला मी सांगितलं होतं की 20,601 पर्यंत मार्केट जर का आलं तर मोठ्या प्रमाणात इथे सेलिंग होऊ शकते. US 100ला पण आपण 2 दिवस सोडून देऊ. 2 दिवसामध्ये मार्केट काय क्लोजिंग देते बघू. मंथली ॲनालिसिस बघू. मी 1 तारखेला पुन्हा एकदा ह्याचं ॲनालिसिस करणार आहे आणि 1 तारखेच्या ॲनालिसिसमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, गोल्ड आणि NDQ जे मी ह्या 4 पेअर करतोय, तर ह्या 4 पेअरमध्ये तुमचं मी नक्की ॲनालिसिस मी तुम्हाला सांगून देईन. तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठल्या पेअरमध्ये ट्रेडिंग करता आणि तुम्हाला कुठल्या पेअरचं ॲनालिसिस वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा DMमध्ये सांगा. त्याप्रमाणे मी तुम्हाला लेवल्स किंवा लाईन प्रेडिक्शन तुम्हाला सांगत जाईन. मार्केट मी सांगितल्याप्रमाणे मूव्ह करते तर मात्र अजिबात असं नाही. ही या ज्या लेवल्स आहेत तर ते माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मार्केटचा. मी भरपूर वर्ष मार्केटला दिलेले आहेत. कॅन्डल एक्सपिरियन्स म्हणजे जेव्हा मार्केटची कॅन्डल सुरू होते, मार्केटची कॅन्डल क्लोजिंगपर्यंत मी भरपूर वेळ मार्केटला दिलेला आहे. तर ह्या कॅन्डलच्या थोड्याफार एक्सपिरियन्सनुसार मला मार्केटच्या थोड्याफार लेवल समजतात.
त्याच्यामुळे मी तुम्हाला अशा लेवल्स प्रोव्हाइड करू शकतो. लेवल्स दिलेले आहेत त्याच्यामुळे फुल क्वांटिटीने ट्रेड करू नका. बरोबर, तुम्हाला भरपूर मोठ्या लॉसचा सामना करावा लागेल. कारण ट्रेडिंग हे असं क्षेत्र आहे की तुम्हाला एका दिवसात किंवा एका रात्री तुम्हाला पूर्ण कॅपिटल तुमचं गायब करू शकतं. बरोबर, तुम्ही याच्या लेवल्स मी तुम्हाला प्रेडिक्ट केलेले आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला फुल क्वांटिटीमध्ये अजिबात उतरायचं नाही. तुमच्या मनी मॅनेजमेंटनुसार आणि तुमच्या सेटअपनुसार उतरा. तुम्ही कशाही बेसिसवरती ट्रेडिंग करताय, फक्त सेटअपवर आणि तुमच्या मनी मॅनेजमेंटवरती विश्वास ठेवा. त्या रूलनुसारच ट्रेडिंग करा. जर का तुम्ही रूल तोडले तर मग तुमचं मार्केटचे कॅपिटल घेऊन जाईल, तर त्याला लिमिट नाही. आणि जर का तुम्ही रूलनुसार ट्रेडिंग करताय तर तुम्हाला मार्केट किती पैसे देईल याचा पण रूल नाही. मार्केट तुम्हाला भरपूर पैसे देतं. फक्त मार्केटला वेळ द्या, मार्केटला तुम्ही टाईम द्या, तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही मार्केटमधून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करा. मला असे भरपूर DM आलेले आहेत की मार्केटमध्ये तुम्ही मार्केट कॅन्डल क्लोजिंगच्या अगोदर तुम्ही पुढची कॅन्डल कधी येणार आहे किंवा नेक्स्ट डे प्रेडिक्शन तुम्हाला कसं जमतं. बरोबर, कारण इतकी ॲक्युरेसी कशी जमते. कारण ॲक्युरेसी जर का मार्केटमध्ये मित्रांनो जर का आणायची असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्सचा गेम आहे. एक्सपिरियन्स मॅटर करतो. तुम्हाला जितका एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये, तर तुम्हाला कॅन्डलचा एक्सपिरियन्स किती आहे किंवा कॅन्डल कशी मूव्ह करते किंवा तुम्हाला येणाऱ्या महिन्याची वीकली मंथली ॲनालिसिस तुम्हाला कसं जमतं, त्याच्यावरती तुम्हाला हे प्रेडिक्शन जमतं. जे आपण आता बघतोय की मोठ्या कॅन्डल, बरोबर, मंथली बेसिसच्या कॅन्डल बघतोय, वीकली कॅन्डलच्या बघतोय, बरोबर, या सगळ्या कॅन्डल बघून जर का आपण ट्रेडिंग करतोय तर थोडाफार तुम्हाला अंदाज येत जातो. येणाऱ्या काळामध्ये पण तुम्हाला मी सांगत जाईन की मार्केटचं ॲनालिसिस कसं करावं, काय करावं, जेणेकरून आपल्याला एकत्र ट्रेडिंग करता येईल.